श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज. अध्याय 55. श्रद्धा. श्रद्धा श्रीवर पाहिजे. श्रद्धा काय आहे? श्रद्धा म्हणजे निष्ठा. श्रद्धा म्हणजे विश्वास. श्रद्धा अशी पाहिजे की जी मरणाच्या दारातही कमी होत नाही. विश्वास इतका पाहिजे की जे करेल ते श्री करेल. श्रद्धावान व्यक्तीस लाभ प्राप्त होतो. तुमची निष्ठा जिथे कुठे असेल तिथे पूर्णपणे ठेवा. आज इथे तर उद्या तिथे अशी डळमळीत श्रद्धा नको. श्रद्धाच कार्य करावयास लागते. श्रद्धा ठेवण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा, परंतु एकदा ठेवली तर डळमळीत होऊ देऊ नका. तुम्ही ठेवलेली श्रद्धा तुम्ही ज्याच्यावर ठेवता त्याला मजबूर करते त्याचे कार्य करावयास. श्रद्धा त्याही व्यक्तीच्या मनात घर करते व त्या व्यक्तीस जागा देते. श्री तर भोले शंकर आहे. ते तर भक्तांनी आवाज दिल्यास लगेच होय म्हणते. श्रीवर श्रद्धा तर आपोआपच बसायला लागते. श्री तर अगोदर कार्य करून देतात व मग आपण त्यांच्यावर विश्वास टाकतो, श्रद्धा ठेवतो. श्री धावून येणारी देवता आहे. श्री माऊली आहे. श्री लेकराचा आक्रोश फार वेळ सहन करू शकत नाही. तुम्ही श्रद्धा ठेवा की नको ठेवा, त्याचे कार्यच भक्तासाठी आहे, लोकांसाठी आहे. पण त्यातल्या त्यात श्रद्धावान भक्त असेल तर श्री विशेष कार्य करते. भक्ताकडूनही विशेष कार्य करून घेते. लोक कल्याणासाठी, लोकहितासाठी. भक्ताची श्रद्धा डळमळीत होऊ नये म्हणून आदल्या रात्री पुंडलिकास मंत्र देणारे, त्यांच्याकरिता पादुका पाठविणारे श्री आपल्या भक्ताला जपतात, कारण त्यांच्याकडून त्यांना कार्य करावयाचे असते. पुंडलिकाजवळ लोक कल्याणासाठी श्रींना पादुका ठेवायच्या होत्या. श्रींचा साठा पुंडलिकाजवळ राहणार होता आणि त्याची श्रद्धा सुद्धा डळमळीत होऊ द्यायची नव्हती. अशा प्रकारे पुंडलिकास सांभाळले. एकावर श्रद्धा ठेवून तुम्ही अनेक प्रकारचे अनेक लोकांचे कार्य करू शकता. अनेक लोकात मिसळू शकता. अनेकांचे विचार ऐकू शकता. त्यांना समजून घेऊ शकता व आपण आपला मुद्दा समजावून सांगू शकता. अनेकांचे विचार ऐकल्यावर त्यांनी प्रभावित न होता आपल्या गुरुला श्रद्धेला धक्का न बसता चांगल्या गोष्टी घेण्यास काहीच हरकत नसते. प्रत्येक व्यक्तीत काही चांगले व काही वाईट गुण असतातच, कारण त्यावर तसे संस्कार झाले असतात. एखाद्याला तुम्ही निवडले तर त्यांच्या गुण दोषाचाही स्वीकार करा. त्याला सुधारवण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचेच आचरण व्यवस्थित ठेवा. तो सुद्धा बदलेल, कारण मानव हा समाजात राहणारा आहे. तो समाजाचे अवलोकन करीत असतोच. तो सुद्धा कधी कधी आत्मचिंतन करतोच व ज्या वेळेस त्याला पटते तेव्हा तो स्वीकार करतोच. नाहीतर श्रीवर कार्य सोपवून द्यावे व आपण निश्चिंत व्हावे. श्रीवर श्रद्धा ठेवावी. श्रीवर विश्वास ठेवावा. श्रद्धेतून अंधश्रद्धाकडे जाता कामा नये, कारण श्रद्धेतून अंधश्रद्धाकडे केव्हा जातो हे आपल्यालाही कळत नाही. त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्यावी. परंतु श्री आपल्या भक्ताला अंधश्रद्धा बनवित नाही. ते विज्ञानाची जोड त्याला शिकवतातच. त्यामुळे तो जागृत असतो. तो जागृत नसला तर श्री त्याला जागृत करतात. बोला श्री गजानन महाराज की जय.